हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा. सुनेत्रा पवारांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा. रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरील उमेदवारीबाबत अजून निर्णय नाही. राज्यसभेवर जाण्यासाठी राष्ट्रवादीतले अनेक नेते उत्सुक. राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी होणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती. मंत्री उदय सामंतांची घोषणा. मासे मासळी बाजारात कापून न देता अख्खे विकावेत. मुंबई पालिकेच्या वॉर्ड ऑफिसरचं तुघलकी फरमान. पालिकेचा अजब फरमानाबाबत विरोधकांसह नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया. प्रशासक राज असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश. सुप्रीम कोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय. नसरापूर अत्याचार आणि हत्ये प्रकरणातील आरोपीला घटनास्थळी नेऊन पोलिसांकडून तपास. ज्या गोठ्यात घटना घडली त्याच गोठ्यात नेत केली पाहणी. जालन्यात तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव आणून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस. आरोपी इम्रान शेखसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर दोघांना अटक. नाशिकच्या काळाराम मंदिरावर धर्मध्वज पुन्हा फडकला. 150 वर्षानंतर ऐतिहासिक धर्मध्वज पुन्हा फडकला. मुख्यमंत्री फडणवीस, रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत शुभारंभ. तामिळनाडूत टीव्हीके कडून सत्ता स्थापनेचा दावा. मात्र विजय यांचा उद्या शपथविधीवर प्रश्नचिन्ह. राज्यपालांना टीव्हीकेच्या बहुमताबाबत शंका. आणि सोन्याच्या दरात 3000 तर चांदीच्या दरात तब्बल 5000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,55,000वर, चांदी 2,58,000च्या वर. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र. आणि आपल्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी सुरुवातीला. जमाना क्विक कॉमर्सचा आहे, जिथे आपल्याला हवी असलेली वस्तू अवघ्या 10 मिनिटात अगदी एका क्लिकवर घरपोच मिळते. क्विक डिलिव्हरीनं आपलं सगळ्यांचं जीवन जगणं सुसह्य झालं, हे अगदी खरं आहे. पण याच एका क्लिकवर जर ड्रग्ज मिळू लागलं तर हे भयंकर आहे. आणि हे भयंकर आपल्या आजूबाजूला घडू लागलंय. बघा हा रिपोर्ट. ब्लॅक म्हणजे चरस, मँगो सुपर स्पेशल म्हणजे गांजा, ही रंग आणि फळांची नावं नाहीयेत, तर ते आहेत ड्रग्ज विक्रीचे कोडवड. मुंबईत ऑनलाईन पद्धतीनं ड्रग्जची विक्री केली जाते. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या काही मिनिटात तुम्हाला हवं तिथं आणि हवं तेवढं ड्रग्ज पोचवलं जात आहे. अशाच एका ड्रग्ज पेडलर आणि ग्राहकामध्ये झालेलं हे चॅट आमच्या हाती लागले. पहा कशा पद्धतीनं हा व्यवहार चालतोय. ग्राहकानं विचारलं, हाय. एकानं नंबर दिला, मला हाऊस पार्टीसाठी पाहिजे होतं, काही आहे का? क्वालिटी पाहिजे पण. पेडलर म्हणाला, होऊन जाईल. त्यावर ग्राहक म्हणतो, काय काय आहे? त्यानं सांगितलं काही ब्लॅक आणि ग्रीन. पेडलर म्हणाला, त्यांचा नंबर एकदा पाठव. ग्राहक म्हणाला, तो आता दुबईला आहे, माझा सुपर सिनियर आहे, मी जुहूला आहे. कोडवर्डमुळे काय होतं की कोडवर्डमुळे त्यांना कम्युनिकेशन करायला इझी जातं. टार्गेटेड पर्सन्स आणि टार्गेटेड सप्लायर हे त्यांचं इझिली ते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. तुम्ही जर ओपनली सांगितलं की बाबा हे मी गांजा विकतो, तर असं कोण म्हणणार ना. तिथे
पोलिसांच्या नजरेत जाईल किंवा इतर एजन्सी आहेत. आता पोलिसांनी इतर एजन्सींना सर्रास माहीत आहे की कुठल्या नावाने किंवा याला स्ट्रीट नेम काय म्हणतात, आणि स्ट्रीट नावाने जरी यांनी व्यापार केला तरी तो आमच्या लक्षात येतो, पोलिसांच्या लक्षात येतो तो. ड्रग्सच्या धंद्यात पेडलर्सकडून ड्रग्ससाठी कोडवर्डचा वापर केला जात असल्याचं त्या चॅटमधून समोर आलंय. पेडलर म्हणतो 1 ग्रॅम 2500 रुपये ब्लॅक, 1 ग्रॅम 1500 रुपये ग्रीन ओरिजिनल, 30 ग्रॅम 1100 रुपये ग्रीन, 50 ग्रॅम 1600 रुपये ग्रीन. ग्राहक म्हणाला, थोडं महाग वाटतंय मला. असो, ठीक आहे, मला बघायचंय किती गेस्ट येणार आहेत, त्यानुसार मी सांगतो. घ्यायला यावं लागेल की कोणी येईल. ग्रीन 1100 रुपये 30 ग्रॅम. परंतु या धंद्यामध्ये जे नवीन आलेले आहेत किंवा जे नवीन व्हाईट कॉलर लोक याच्यामध्ये या धंद्यामध्ये सुशिक्षित लोक आणि याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, आणि त्यामुळे ते सोशल मीडिया किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून याची देवाणघेवाण करत असतात. हे सत्य आहे. म्हणजे सोशल मीडियाचे जेवढे अकाउंट्स आहेत त्याच्यावर हे लोक स्वतःच्या प्रोफाईल्स तयार करतात आणि त्याच्यातून ते कोडवर्डचा वापर करून त्याची अंमली पदार्थाची देवाणघेवाण करतात. ड्रग्सची माहिती देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जातो. पेडलरनं सांगितलं, ज्यांनी माझा नंबर दिला एकदा त्यांचा नंबर पाठव, काम होईल. ग्राहकानं सांगितलं त्यांना 2-3 नंबर दिलेत, एक साऊथ मुंबईचा आहे, आता तिथून घेणं शक्य नाही. पेडलर म्हणाला, कन्फर्म शिवाय कसं देऊ? ग्राहक म्हणाला, ठीक आहे, विचारतो. त्यावर ग्राहकानं सांगितलं, आजच मिळेल ना, 7 वाजता कन्फर्म केलं तरी? पेडलर म्हणाला, हो. या अंमली पदार्थांची विक्री आता सर्रासपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून होते आणि खास करून व्हॉट्सॲपचा यात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी खास कोडवर्ड्स वापरले जातात. हे कोडवर्ड्स म्हणजेच ब्लॅक किंवा मँगो सुपर स्पेशालिटी. ब्लॅक म्हणजे चरस आणि मँगो सुपर म्हणजे गांजा. हे कोडवर्ड्स जे आहेत हे सोशल मीडियाच्या म्हणजेच आपल्या व्हॉट्सॲपच्या स्टेटसवरती ठेवले जातात, जेणेकरून त्यांचे रेग्युलर क्लायंट जे असतील ते अपडेटेड राहतील. राज्यात ड्रग्सचा सुळसुळाट सुरू आहे. गेल्या महिन्यात नेस्को झालेल्या म्युझिक कॉन्सर्टच्या दरम्यान ड्रग्स सेवनामुळे 2 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर टिटवाळ्यातून ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्यानंतर ड्रग्स विरोधात कारवाई सुरू केली. मुंबईला पडलेला ड्रग्सचा विळखा सोडवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. संकेत वरकसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, मुंबई. तर तामिळनाडूतील सत्ता स्थापनेचं समीकरण कसं असेल ते पाहूयात. थलपती विजय यांच्या पक्ष TVKला तामिळनाडूमध्ये 108 जागा मिळाल्यात. त्यांना बहुमतासाठी 10 जागांची अजून गरज आहे. त्यांनी काँग्रेसची साथ मागितली आहे. तामिळनाडूमध्ये जर TVK सोबत काँग्रेस आली तर काँग्रेसच्या 5 जागा, PMKच्या 4 जागा तर CPIच्या 2 जागा असं मिळून बहुमताचा आकडा TVK गाठू शकते. तर केरळनंतर आता काँग्रेस आणखी एका राज्यामध्ये सत्तेत बसणार आहे. काँग्रेसने आपला जुना मित्र पक्ष DMK पक्षाची साथ सोडली आहे. तामिळनाडूमधील मागील सरकारच्या काळात आणि निवडणुकीमध्ये काँग्रेस द्रमुक पक्षाच्या सोबत होती, मात्र निकालानंतर आता सगळी चक्रे फिरली आहेत. थलापती विजय यांच्या TVK सोबत काँग्रेस सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली काँग्रेस आणि DMKची युती अधिकृतपणे संपुष्टात आली आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर सुपरस्टार विजय यांच्या TVK पक्षासाठी सत्तेचा मार्ग मोकळा झालाय. काँग्रेसने विजय यांना सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिलाय.